की म्हाका सोडा, मी नाही देवचा, खंयसून आणू, म्हाका मारू नको. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एका टोलेजंग इमारतीत राहणारा पिसाळ कुटुंब. त्या कुटुंबात अमोल आणि अनघा म्हणजे नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं असा त्यांचा सुखी कुटुंब होता. पण 21 ऑक्टोबरच्या त्या रात्री जा घडला त्या कुटुंब काय आयुष्यभर विसरा शकत नाही. रात्रीचे साधारण 2:45 वाजले होते. गाढ झोपेत असलेल्या अनघा अचानक घराच्या पायऱ्यांवरून जड पावलाने वर कोणतरी येता असो काय आवाज येऊ लागलो. पावलांचा आवाज इतको स्पष्ट होतो की काही एखादो धिप्पाड माणूस पायरे चढत वर येता. तसा तिनं आजूबाजूक बघितल्या. बाजूक तर नवरो म्हणजे अमोल ह्यो शांत झोपलो होतो. अनघाक वाटला की तिचो मोठो मुलगो म्हणजे सोहम ह्यो पाणी पिऊसाठी उठलो असत. तिनं लवकर उठान मुलांच्या खोलीत जाऊन बघितल्या. पण सोहम आणि चिन्मय हे दोघे सुद्धा शांत झोपले होते. कसलो आवाज असत ह्यो विचार करतच अनघा खाली येऊक लागली. घाबरत तिनं हॉल आणि किचन पालथा घातले. पण संपूर्ण घर मात्र रिकामी होता. तेवढ्यात त्यांचो पाळलेलो कुत्रो, त्याचं नाव होता टायगर, तो हॉलच्या एका कोपऱ्यात म्हणजे किचनकडेच बघत बसलो होतो. तिनं त्या कुत्र्याक जवळ घेतले आणि तिका असा जाणवला तो कुत्रो थरथर कापावतो. अनघा आपले विचार करूक लागली. मगाशी पायऱ्यांवरून चलत कोण जायत होता आणि हो टायगर आज इतको कशा घाबरलो हा. ह्या अनघाक पडलेल्या प्रश्नांबरोबरच खोलीत एक विचित्र वास तिका जाणवाक लागलो. तो वास खूपच असह्य होतो. काहीतरी विचित्र घडता अशी जाणीव अनघाक होऊक लागली आणि अनघाचे हात पाय तर थरथर कापाक लागले. पण तरी सुद्धा तिनं मोबाईलवर आपल्या घराच्या CCTV कॅमेऱ्याचा फुटेज उघडल्या. अनघा फुटेजची वेळ मागे घेऊन गेली. साधारण 2:30 वाजता ज्या स्क्रीनवर तिका दिसला त्या बघून तिच्या तर काळजाचो ठोकोच चुकलो. कारण किचनच्या उंबरठ्यावर एक उंच आणि अस्पष्ट अशी अमानवी सावली स्थिर एका जागी उभी होती. तिचो चेहरो संपूर्ण अंधारात गडप झालो होतो. पण त्या काळोखात सुद्धा निखाऱ्यासारखे लालसर 2 डोळे एकदम स्पष्ट दिसा होते. अचानक ती अमानवी सावली हालाक लागली आणि हळूच पाय ओढत ती जिन्याकडे जाऊक वळली. पुढच्या क्षणी ती एक पायरी जिनो चढाक लागली. अनघाचो आता श्वासच अडकाक लागलो होतो. अर्धो जिनो चढान झाल्यावर काहीतरी बदलला आणि ती सावली सुद्धा थांबली. आणि मग अस्वस्थ करणाऱ्या शांततेत हळूहळू मागे वळाक लागली. तशीच सावकाश चालत ती पुन्हा किचनच्या दिशेने गेली. पण दरवाजात पाऊल टाकतात ती अचानक थांबली आणि तेव्हा त्या सावलीन मान वळवल्या आणि थेट कॅमेऱ्याकडे बघूक लागली. त्या क्षणी ते दिसणारे डोळे थेट अनघाकडे बघूक लागले आणि अचानक मी तुका बघतोय असो कायसो आवाज येऊक लागलो. अनघान भीतीन डोळे घट्ट मिटले. तिच्या हृदयाचे ठोके जोरात वाढाक लागले आणि काही क्षणात तिनं डोळे उघडले. पण ती आकृती अजून सुद्धा थयत होती. अनघान घाईन
व्हिडिओ लाईव्ह वर घेतल्यान. लाईव्ह व्हिडिओ मधला दृश्य बघून अनघाच्या तोंडातून जोरात किंचाळीच बाहेर पडली, कारण ती आकृती अजून सुद्धा त्याच जागेवर उभी होती. फक्त आता तिची नजर कॅमेऱ्याकडे नव्हती, तर अनघा उभे असलेल्या दिशेस स्थिरावली होती. अनघा थरथरतच किचनकडे बघूक लागली, पण तिच्या नजरेत तर थंय कोणच दिसत नव्हता. अनघाच्या अंगात खूपच शार येईले. तिची नजर कधी मोबाईलमध्ये दिसणाऱ्या त्या आकृतीवर, तर पुढच्या क्षणी किचनच्या रिकाम्या दरवाजावर अशी दोन्हीकडे फिराक लागली. आणि ती खूपच घाबरल्यामुळे आपल्या नवऱ्याक ती सांगाक लागली, "अहो उठा, या बघा, आपल्या घरात नक्की काहीतरी हा." अमोलाक उठव ती मोबाईल मधला CCTVचा फुटेज बघूक सांगा होती. तेवढ्यात अमोल, "अको, अर्ध्या रात्री कशा उठवतस आणि हा काय दाखवतस?" असा अमोल काहीतरी बोलाक लागलो. "अमोल, या किचनच्या दरवाजात कोणतरी उभ्या हा, बघ ना, या काय आहे?" घाबरलेल्या अनघान असा काय वाक्य बोलात पुढे होत मोबाईल मधलं दृश्य अमोलाक दाखवू लागली. मोबाईल मधलं दृश्य बघून ती स्वतःच गोंधळली, कारण CCTV फुटेजमध्ये आता किचनच्या दरवाजात तर कोणच नव्हता. अनघा आपली दोन्ही हात डोक्यावर घेऊन डोक्यात गच्च पकडून जाग्यावरच खाली बसली. तिच्या मागे मागे पळत इलेलो टायगर सुद्धा बेडरूमचं एक कोपरं पकडून शांतपणे बसलेलो होतो. असा अनघा खाली बसलेला बघून अमोल जरा विचारातच पडलो आणि तिका सांगाक लागलो, "हो काय होता तुका? काय त्रास होता काय?" अमोलान तिच्या जवळ जाय आधार देत विचारल्यान. तसा अनघान थरथरच्या शब्दात त्याका घडलेलो सर्व प्रकार सांगाक लागली. "काहीतरीच काय? मी तुका किती वेळा सांगितलंय ना, त्या फेसबुकवर येणाऱ्या भूतांच्या कथा वाचना जरा कमी कर. बघ ना, झालो ना आता भास. या जगात भूता प्रेता असा काहीच नसता. वाचतस ते फक्त भाकड कथा असत." अमोल तिची समजूत काढत तिका समजावूक लागलो. त्याचा बोलणं ऐकून अनघा देखील तो भास असाच असं गृहीत धरण्याचा मनोमन ठरवल्यान. पण तिचा एक मन मात्र तिका तो भ्रम नाही तरी हा सत्य हा या ओढून सांगा होते. तिने त्याकडे दुर्लक्ष करूचा ठरवल्यान. थोड्याच वेळात ती सुद्धा शांतपणे झोपली. टायगर मात्र त्याच कोपऱ्यात बसन बेडरूमच्या दरवाजाकडे एकटक नजर लावून बघत बसलो होतो. त्याच्या नजरेत राग आणि भीती असे दोन संग्रहित भाव दिसा होते. खरा तर ती रात्र फक्त एक सुरुवात होती. त्यानंतर अनघाच्या बाबतीत हे प्रकार रोजच काढाक लागले. ती रात्री बेरात्री घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून विचित्र कुजबूज ऐकाक येऊक लागली. जणू काय कोणतरी बोलत असल्यासारख्या. कधी कधी अर्ध्या रात्री बाथरूमका जाताना घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात कोणतरी अचानक उभ्या असल्यासारखं तिका भास व्हायचो. कधी एखादी सावली जमिनीवर सरपटत असल्यासारख्या भासायचा. अनघा लाईट लावल्यान की थंय कोणच नसायचा. पुढच्या अनुभवावेळी अमोलान तिका सांगितलेला सगळा आठवला. तेव्हा ते सगळे घडणारे घटना पुन्हा अमोलाक सांगायचाच टाळून टाकल्यात. पहिलो प्रसंग काढल्यावर चौथ्याच दिवशी सोहमा म्हणजे अनघाच्या मुलाक प्रचंड ताप भरलो. सोहम ह्यो अनघाचो मोठो मुलगो. अनघा आपली डॉक्टरांका आणूसाठी अमोलाक पाठवून दिल्यान. त्याचं शरीर आगीसारख्या तापला होता. तेवढ्यात सोहम अचानक ताप
तापात काहीतरी बडबडाक लागलो की म्हाका सोडा, मी नाही देवचोय, खंयसून आणू, म्हाका मारू नको, असा काहीतरी विचित्र सोहम आपलो त्या तापात बडबडाक लागलो. तो प्रकार बघून अनघा संपूर्णपणे हादरानच गेली. तेवढ्यात अमोल आपलो डॉक्टरांका घेऊन येलो. इंजेक्शन दिल्यानंतर बऱ्याच वेळाने सोहमचो ताप पूर्णपणे उतारलो. त्यानं हळूहळू डोळे उघडले. अमोल आणि अनघा त्याच्या जवळच बसले होते. सोहम ह्यो काही वेळानंतर शांत झालो आणि ताप सुद्धा त्याचो कमी होत होतो. तसा अनघा त्याका विचारूक लागली की मगाशी तू काय बडबडत होतास. त्या वाक्य अमोलानं ऐकताच त्यानं अनघाकडे रागान बघितले. अमोल काय बोलणार तेवढ्यातच अनघान नजर त्याच्या दिशेने टाकले. तसा अमोल तोंडात कुलूप लावल्यासारख्या काय करता ह्या बघूक लागलो. तेवढ्यात बोल सोहम, कोण त्रास देता तुका, कोण काय मागता काय. अनघान सोहमच्या कपाळावर हात फिरवत प्रेमान विचारूक लागली. ताप पूर्णतः कमी झाल्यामुळे सोहम आता बऱ्यापैकी स्थिर झालो होतो. तो आपलो हळूहळू बोलाक लागलो की रात्री एक काळी तिप्पाड आकृती त्याच्या बेडकडे इली. तिचे डोळे नेकाऱ्यासारखे लाल होते आणि ती त्याच्यावरच ओरडा होती की माका रक्त हव्या, रक्त दे, माका घरी कशाक घेऊन येलास, आता माका रक्त वया. येते अमावशे माका जर ताजा रक्त मिळाला नाही तर मी तुमका कोणाकच जिवंत सोडूचय नाही. मी तुमच्या रक्तात माझी भूक भागवतलय. असा काय बोलान तो तिप्पड माणूस निघान गेलो. आई, मी त्याका रक्त नाही दिलंय तर तो माका मारून टाकतला, माका सोडूचो नाही. मी त्याका खराच घरी आणूक नाही. तो काय बोलता तर माका कायच समजत नाही. तेवढ्यात घाबरा नको सोहम, मम्मी आणि पप्पा हसत ना, मग कशाक घाबरतास, तुका कोण कायच करू शकत नाही. असा तिका अनघा धीर देऊक लागली. पुन्हा सरळ होताना अनघा एक नजर अमोलच्या दिशेने वळवल्या. सोहमान सांगितलेली घटना आणि 4 दिवसांपूर्वी अनघान सांगितलेली घटना, दोन्ही मधील आकृती एक समान असल्याचा अमोलच्या लक्षात दिला. अनघावर त्या रात्री अविश्वास दाखवल्यामुळे त्याच्या सुद्धा मनात खाल्यासारखा झाला. तो काही बोलणार तोच अनघान त्याका बोटान शांत होतो इशारो केल्या. डॉक्टरांनी दिलेली औषधा सोहमाक दिल्यावर त्याका पुन्हा झोप येऊक लागली. तसा अनघान अमोलाक बाहेर येऊ खुणावल्या. माफ कर माका, त्या रात्री मी तुझ्यावर विश्वास ठेवूक हवा होता, पण ह्या नक्की काय करता या माझ्या बुद्धीच्या तर पलीकडचा. काय करायचं आपण. बाहेर येतात अमोल अनघाक विचारूक लागलो. तेवढ्यात मागचा मागे जाऊ द्या, तसा पण कोणच विश्वास ठेवला नसता. पण पण त्या रात्रीनंतर देखील माका घरात बऱ्याच वेळा कोणतरी वावरत असल्यासारख्या जाणवता. एक आकृती अंधारात आपल्या सर्वत्र फिरता असं माका काय दृश्य दिसता. मी माझ्या एका मैत्रिणीकडे हे गोष्टी सांगितलं तर तिनं हयसून 30 किलोमीटर वर असलेल्या महादेवाच्या प्राचीन मंदिरातील पुजाऱ्यांची भेट घेऊक सांगितल्याना. मी पत्तो लिहून घेतलाय. आता तुमका खात्री पटलीच असा तर लवकर तिकडे जाऊन भेट घ्यावा. डायरीत लिहिलेल्या पत्त्याचो कागद फाडून अमोलकडे अनघान दिल्या आणि सोहमची झालेली अवस्था बघून अमोल लगेचच त्या सिद्ध पुजाऱ्याची भेट घेतल्या. पुजारी काकांनी सर्व घटना ऐकल्यावर लगेच अमोल बरोबर यायचं मान्य केल्याने अमोल आणि पुजारी काका त्यांच्या घरी येले. पोहोचापर्यंत त्यांका संध्याकाळचे 6 वाजले होते.
घरात पाऊल ठेवतात पुजारी काकांका जरा अस्वस्थच वाटाक लागला. घरात काहीतरी विचित्र घडता आणि ता अपवित्र हा याची जाणीव पुजारी काकांका होऊक लागली. त्यांनी घराच्या कानाकोपऱ्यात शोध घेतल्याने आणि शेवटी ते सोहमच्या खोलीत येऊन थांबले. बाहेर अंधारच पडाक लागलो होतो, त्यामुळे अजिबात उशीर न करता पुजारी काका सरळ सोहमच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यांनी सोहमाक अगदी शांत आवाजात विचारल्याने की बाळा, बाहेरून काय आणलं असंच काय? खरा सांग, नाहीतर या संकट तुझ्या कुटुंबाक संपवून टाकतला. पुजारी काकांच्या त्या प्रश्नान खोलीतली आवाज सुद्धा अचानक थंड होऊक लागली आणि सोहमचा चेहरा देखील भीतीन पांढरफट पडाक लागलो. तो संपूर्ण थरथराक लागलो. तेवढ्यातच सांग बाळा, वेळ निघान चालली हा. पुजारी काकांचा आवाज आता अधिकच गंभीर झालो होतो. सोहम एकदा अनघाकडे बघूक लागलो आणि मग बोलाक सुरुवात केल्या की मम्मी, आई, 5 दिवसापूर्वी मी क्लासवरून येत होतो. रस्त्याच्या मधोमध कोणतरी एक कुंकू लावलेला लिंबू आणि काळी कापडी बाहुली ठेवलेली होती. सोहम अडखळतच बोलत होतो. त्याचे शब्द भीतीमुळे अस्पष्ट होत होते. मी विज्ञानाचा अभ्यास करणारो विद्यार्थी असल्या कारणात मी अंधश्रद्धा मानत नाही. ह्योच तरो माका होतो. मी अति शहाणपणा केलंय आणि माझ्या मित्रांका सांगाक लागलंय की बघा, कायच होत नाही. ह्या दाखवसाठी त्या लिंबू उचलून माझ्या खिशात टाकून घरी घेऊन इलोय. एवढं बोलान सोहम शांत झालो. पुजारी काका जोरात ओरडले, अरे, ता निव्वळ लिंबू नाही होता. कोणतरी तांत्रिकान अघोरी विद्या वापरून एका अतृप्त पिशाचाक त्या लिंबूत कैद केल्या नव्हता. ता तू उचललंस आणि त्या भयानक शक्तीक स्वतःच आमंत्रण देऊन घरात आणलंस. त्या वाक्य ऐकान अनघाच्या तोंडातून जोरात किंचळी बाहेर पडली. अमोल आपलो तिच्या खांद्यावर हात देऊन तिका सावरत शांत करत होतो, पण तो सुद्धा थरथर कापा होतो. टायगर देखील एका कोपऱ्यात जाऊन शांत बसलो होतो. तसे पुजारी काका सोहमाक विचारूक लागले, अरे, ती वस्तू अजून सुद्धा तुझ्याकडे असा काय? तर तो थरथरतच म्हणाक लागलो, ते माझ्या कपाटातल्या एका जुन्या बॉक्समध्ये हा. भिंतीजवळ उभ्या केलेल्या कपाटाकडे बोट दाखवत म्हणाक लागलो. पुजारी काकांनी लवकरच सोहमान बोट दाखवलेला कपाट उघडल्याने कपाट उघडताच काहीतरी सडल्यासारखो वास संपूर्ण खोलीत पसरलो. जसो त्यांनी तो बॉक्स बाहेर काढल्याने आणि त्यातला लिंबू हातात घेतल्याने तर त्या लिंबू पिवळा नाही तर कोळशासारख्या काळा पडला होता आणि त्यातून रक्तासारख्या लाल द्राव बाहेर निघत होता. त्या क्षणी अचानक खोलीतली संपूर्ण लाईटच गेली. संपूर्ण खोलीत एकदम काळोख पसरलो. फक्त खिडकीतून येणारो चंद्राचो जरा धुसर प्रकाश तोच काय तो आत पडावतो. अनघा आणि अमोल भीतीन एकमेकांकडे गेले. अचानक खाली हॉलकडून एक मानवी आणि घोगरो हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडलो. सर्वजण एका जाग्यावरच स्तब्ध झाले. थोड्याच वेळात कोणतरी चिनो चढत वर येत असल्यासारखो आवाज घरभर घुमाक लागलो. त्या मागोमागत घशातून निघणारो घरघर आवाज त्यांच्या कानावर पडाक लागलो. सोहमच्या खोलीत उभे असलेले सर्वांचे नजरे दरवाजावरच होते. पावलांचा आवाज आता हळूहळू जवळच येऊक लागलो. तसं सर्वांचो भीतीन थरकापच उडून गेलो. काही क्षण सगळेजण याच विचार करत होते की आता कोण येता
आणि काही क्षणातच त्या काळ्या धुसर आकृतीन हळूवार पाऊल टाकत खोलीत प्रवेश केले. यावेळेस ती पूर्वीपेक्षा अधिकच भयानक दिसत होती. तिच्या डोळ्यातील लालसर निखारे आता तेजस्वी झाले होते. जणू काय आता तिचा राग खूपच वाढलो होतो असा वाटत होता. सगळेजण एकमेकांका घट्ट पकडा असे पुजारी काका त्या आकृतीकडे बघून सांगाक लागले आणि ते म्हणाक लागले, तुम्ही खाली बसा. पुढच्या क्षणी पुजारी काकांच्या तोंडातून मंत्र उच्चार सुरू झाले. मंत्र उच्चार ते सतत बोलाक लागले. त्यांनी आपल्या पिशवीतून एक पवित्र भस्म बाहेर काढल्याने आणि एका हातात भस्म आणि एका हातात लिंबू पकडून पुजारी काका मंत्र म्हणत होते. दरवाजात उभे असलेली ती काळी कुट्ट सावली पापणे लावण्याच्या हातात सोहमच्या मागे येऊन पोचली. तिचा रूप क्षणाक्षणाक अकराळ विक्राळ होत होता. माका रक्त हव्या. तुम्ही माका हय बोलावून खूप मोठी चूक केलाय. आता मी तुमका कोणाकच जिवंत सोडून जायना. सगळ्यांचा ताजा ताजा रक्त पिऊन माझी भूक भागवतलाय. तिच्या घशातून कर्कश शब्द सर्व घरभर घुमावते. सर्वजण तिचा आता रौद्र रूप बघत जागेवरच थरथर कापावते. पण पुजारी काकांचे मंत्र उच्चार हे सुरूच होते. क्षणाक्षणाक त्यांच्या मुखातून निघणाऱ्या मंत्रांच्या आवाजात फरक पडावतो. ते जरा जोरातच मंत्र बोलाक लागले. मंत्र उच्चाराच्या प्रत्येक शब्दाबरोबरच त्या आकृतीचा राग वाढत जात होतो. त्या क्षणी एक भयानक किंचाळी मारून तिनं रागान जाऊन मागून सोहमचे मान पकडले. सोहम हवेत तरंगाक लागलो. त्याचे पाय जमिनीपासून हवेत तरंगाक लागले. सोहम अनका जोरात ओरडली. तिने त्याका वाचवसाठी हात पुढे करत धाव घेतले. पण एका अदृश्य धक्क्यात ती भिंतीवरच फेकली गेली. संपूर्ण खोलीत हाहाकारच माजलो होतो. त्याच वेळी ओम नमः चामुंडाय असं शेवटचं मंत्र म्हणत पुजारी काकांनी डोळे उघडल्याने आणि त्यांनी नजर त्या भयानक सावलीकडे टाकल्याने, सोड त्याका हे दृष्टीशक्ती, कारण तुझं अंत अटळा. पुजारी काकांनी त्या काळा लिंबू जमिनीवर ठेवल्याने आणि त्याच्यावर दुसऱ्या हातातील भस्म टाकीत त्यांच्या जवळचो एक लोखंडी खिळो ठोकल्याने जसो खिळो लिंबाच्या आरपार गेलो तशी सर्व इमारतच हादरान गेली. आणि त्या क्षणी त्या काळ्या सावली जोरात किंचाळी मारल्या. एक काळ्या धुराचो लोळ वेगान खोलीमधून बाहेर पडत खालच्या दिशेने जाऊक लागलो. त्याचबरोबर सोहम जमिनीवर जोरात कोसळलो. अमोल, कापूर पेटव लवकर, पुजारी काका एका सांगाक लागले. अमोलान पुढे होय तर त्या हातान कापूर पेटवल्यान. पुजाऱ्यांनी तो ठोकलेलो खिळो आणि लिंबू त्या अग्नीमध्ये अर्पण केल्याने जसा त्या लिंबू जळाक लागला तसा घरातील खालच्या खोलींमधून किंचाळे ऐकाक येऊक लागले. आणि त्या धुराच्या मागे पळालेलो टायगर खोलीच्या दरवाजात उभो रावान खालच्या बाजूक बघून जोरजोरात भुंकाक लागलो. त्याच्या मागोमाग अमोल आणि अनका देखील धावले. वरून खाली वाकून बघणाऱ्या अनकाक किचनच्या दरवाजाबाहेर तेच दोन लाल डोळे पुन्हा दिसाक लागले. पण आता त्या डोळ्यात राग नव्हतो, एक भयानक तडफड दिसत होती. क्षणार्धात एक काळं धूर त्या डोळ्यांमधून बाहेर पडलो आणि खिडकीतून बाहेर निघान गेलो. संपूर्ण घरात अचानक शांतता पसरली. जड झालेली हवा आता हलकी झाली. दोघेही पुन्हा खोलीत परत इले. पुजारी काकांचे पूजा सुद्धा संपले. ते खाली मांडलेला सामान पिशवीत भरत होते.
काही वेळ कोणच कोणाशी बोलत नव्हते. पुजारी काका उठून उभे राहिले. त्यांनी कपाळावरचो घाम पुसल्याने आणि मनाक लागले, विज्ञानावर विश्वास ठेवणं चांगला हा, पण ज्या गोष्टी आपण समजू शकत नाही त्यांका आव्हान देणं ह्यो मूर्खपणा असता. आज जो आमचो जीव वाचलो, तुमच्या जीवावरचा संकट सुद्धा टळला, पण या घर शुद्ध हो वेळ लागतो. एक शुभ मुहूर्त काढून वास्तू शुद्ध करण्याची पूजा करून घेऊया. तोपर्यंत काळजी घ्या. तुम्ही आमचे प्राण वाचवलाय. असं अमोल त्यांच्या पाया पडत म्हणक लागलो. मी फक्त माझं कर्तव्य केलंय, असा पुजारी काका अमोलाक म्हणक लागले. आज त्या घटनेक 6 महिने निघून गेले आहेत. सोहम आज रात्री सुद्धा एकटो झोपत नाही. अनघा सुद्धा मध्यरात्री एकटी खंय जायत नाही. आज सुद्धा कधी चुकान सिंहगड रोडवर रस्त्यात लिंबू किंवा उतारो दिसलो तर पिसाळ कुटुंब या रस्तो बदलून जाता. कारण त्यांका माहित हा, काही दरवाजे उघडले की कधीच पूर्णपणे बंद होत नाही. मित्रांनो, ह्यो अनुभव तुमका कसो वाटलो हा ह्या माका सांगात. या व्हिडिओ लाईक करा आणि अजून सुद्धा रावला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. आणि मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा असेच भूतांचे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.